हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. तर मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा हा व्हिडिओ थोडासा डिफरंट आणि इंटरेस्टिंग असणार आहे. सो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. सो हा व्हिडिओ असणार आहे बेबीच्या जेंडर प्रेडिक्शन बद्दल. म्हणजे जे काही आपले पारंपरिक संकेत आहे ज्यावरून आपण हे गेस करतो की पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगा आहे की मुलगी. तर यावरून एक आपण फन पार्ट म्हणूनच हा व्हिडिओ घेतोय. ह्याचा सायन्सशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे किंवा हे असंच होईल असंही अजिबात नाही आहे. सो या गोष्टीला एक फन पार्ट म्हणूनच आपण घेऊया. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी काही पारंपरिक संकेत काढलेले आहेत ज्यावरून आपल्याला कुणीही बघितलं तर हे सांगतं की तुला मुलगा होणार, तुला मुलगी होणार, या गोष्टी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड क्रेविंग्स. तर असं म्हणतात की जर प्रेग्नंट लेडीला गोड खायची इच्छा होत असेल तर तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगी आहे, आणि जर तिला काही चटपटीत असं खट्टा मिठा खायची इच्छा होत असेल तर तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगा आहे. सो माझ्या बाबतीत स्टार्टिंगला तर असं झालं की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये मला काहीही खायची इच्छा होत नव्हती, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला प्रचंड वॉमिटिंगचा त्रास होता. पण त्यानंतर मला स्वीट भरपूर खायची इच्छा होत होती. पण आता असं झालेलं आहे की मला खट्टा मिठा खूप जास्त खाऊ वाटतं, म्हणजे चटपटीत असं काहीतरी खाऊ वाटतं. सो हा पहिला पॉईंट जातोय आपला मुलाकडे. तुम्ही काउंट करत राहा, शेवटी किती झाले ते मी सुद्धा सांगते. सो सेकंड पॉईंट, असं म्हणतात की प्रेग्नेंट लेडीची जर प्रेग्नेन्सीमध्ये स्किन ग्लो करत असेल तर तिला जो बाळ आहे तो आहे मुलगा, आणि जर स्किन डल होत असेल किंवा काही पिंपल्स वगैरे असं स्किनवर आलं असेल तर ते बाळ आहे मुलगी. तर माझ्या बाबतीत हे झालं. आधी माझी स्किन क्लिअर होती, पण प्रेग्नेन्सीमध्ये मला स्किनवर पिंपल्स, त्यानंतर डलनेस या गोष्टी जाणवायला लागल्या, आणि आता सुद्धा खूप जास्त डलनेस आलेला आहे, डार्क सर्कल सुद्धा आलेले आहे. सो हा पॉईंट जातोय आपला मुलीकडे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे हार्ट रेट. जर आपण सोनोग्राफीमध्ये आपल्याला हार्ट रेट बाळाच्या सोनोग्राफीमध्येच माहिती पडतं. तर जर बाळाचा हार्ट रेट हा 140 पेक्षा जास्त असेल तर ती असते मुलगी, आणि हार्ट रेट हा 140 पेक्षा कमी असेल तर तो असतो मुलगा. तर माझ्या फर्स्ट सोनोग्राफी पासून तर आतापर्यंत माझ्या टोटल 5 सोनोग्राफी झाल्या. तर 5ही सोनोग्राफीमध्ये माझ्या बाळाची हार्ट रेट हा 140 पेक्षा जास्तच राहिलेला आहे. सो हा पॉईंट सुद्धा जातोय मुलीकडे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे मॉर्निंग सिकनेस. असं म्हणतात की जर प्रेग्नंट लेडीला खूप जास्त मॉर्निंग सिकनेस राहत असेल तर तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगी आहे, आणि कमी मॉर्निंग सिकनेस राहत असेल किंवा मॉर्निंग सिकनेसच नसेल तर तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगा आहे. तर माझ्या बाबतीत असं झालं की मला मॉर्निंग सिकनेस प्रचंड जाणवलेला. आता थोडा कमी कमी जातोय, पण ओव्हरऑल प्रेग्नन्सी मला मॉर्निंग सिकनेस खूप जास्त जाणवलेला. सो हा पॉईंट सुद्धा जातोय मुलीकडे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे प्रेग्नेंट लेडीच्या पोटावर येणारी जी रेग असते त्याला लिनिया नायग्रा म्हणतात. तर ती जर ओटी पोटापासून छातीपर्यंत स्ट्रेट असेल तर पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगा असतो, आणि जर ती फक्त बेंबीपर्यंत असेल किंवा झिगझॅग असेल तर तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगी आहे. तर माझ्या बाबतीत ती रेग डार्क आहे आणि पूर्ण स्ट्रेट आहे छातीपर्यंत. सो हा पॉईंट जातोय मुलाकडे. त्यानंतरचा पॉईंट पोटाचा आकार. असं म्हणतात की पोट जर गोल असेल पूर्ण तर पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगी आहे, आणि जर पोट झुकलेलं असेल किंवा खालच्या साईडला असेल आकार पोटाचा तर पोटामधलं बाळ जे आहे ते मुलगा आहे. तर मी साईडला मेन्शन सुद्धा करते, माझं पोट हे खालच्या साईडने झुकलेलं आहे, म्हणजे माझं असं इथपर्यंत असं पूर्ण गोल पोट दिसत नाही, माझं खालच्या साईडला असं पोट दिसतं आठसारखं. सो हा पॉईंट जातोय आपला मुलाकडे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे कोणत्या साईडला झोपावंसं वाटतं, म्हणजे कुठल्या कुशीवर झोपावंसं वाटतं. असं म्हणतात की डाव्या कुशीवर जर झोपावंसं वाटत असेल किंवा डाव्या कुशीवर जर कम्फर्टेबल वाटत असेल तर ते बाळ जे आहे तो आहे मुलगा, आणि जर उजव्या कुशीवर झोपावंसं वाटत असेल तर ते बाळ आहे मुलगी. माझ्या बाबतीत असं झालं की मला डाव्या कुशीवर खूप छान झोप लागते, मला कम्फर्टेबल वाटतंय, आणि डॉक्टर सुद्धा सांगतात डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे. त्यामुळे मी प्रयत्न करते डाव्या कुशीवरच जास्त झोपण्याचा. पण मला एरवी सुद्धा म्हणजे जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये मी डाव्या कुशीवरच कम्फर्टेबल झोपायची. सो हा पॉईंट जातोय आपल्या मुलाकडे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे प्लॅसेंटाची पोझिशन. हे सुद्धा आपल्याला सोनोग्राफी रिपोर्टमध्येच कळतं. तर असं म्हणतात की प्लॅसेंटा जर पोस्टेरियल असेल तर पोटामधलं बाळ जे आहे ते मुलगा आहे, आणि प्लॅसेंटा जर एंटेरियल असेल तर पोटामधलं बाळ जे आहे ते मुलगी आहे. तर माझ्या केसमध्ये प्लॅसेंटा एंटेरियर आहे. सो हा पॉईंट जातोय आपल्या मुलीकडे.
त्यानंतरचा पॉइंट म्हणजे प्रेग्नेन्सीचे केसाचा व्हॉल्यूम. तर असं म्हणतात की तिचे केस जर दाट झाले असतील तर जो पोटामधलं बाळ आहे ते मुलगा आहे, आणि केस जर पातळ झाले असतील किंवा जास्त गळायला लागले असतील तर पोटामधलं बाळ जे आहे ते मुलगी आहे. तर माझ्या बाबतीत हे झालं की मला प्रचंड हेअरफॉल झाला, त्यामुळे मी केस सुद्धा नाही विंचरायची, कारण केस विंचरले की खूप जास्त केस कंगव्यामध्ये यायचे. तर मला खूप जास्त हेअरफॉल झालेला, माझे केस खूप जास्त पातळ झालेले, कारण आधी माझे केस खूप म्हणजे दाट होते. सो हा पॉइंट जातोय आपला मुलीकडे. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे मूड स्विंग्स. असं म्हणतात की प्रेग्नेन्सीला जर ओव्हरऑल प्रेग्नेन्सी खूप जास्त मूड स्विंग्स झाले असेल तर पोटामधलं बाळ जे असतं ते मुलगी असते, आणि जर कमी मूड स्विंग्स झाले असतील किंवा झालेच नसतील तर बाळ जे आहे ते मुलगा असतं. तर माझ्या बाबतीमध्ये मला जसं नॉर्मल आपण मुली चिडचिडा असतो तेवढे मूड स्विंग्स तर नॉर्मल जे एरवी होतात तसेच झालेले आहेत, पण प्रचंड मूड स्विंग्स असं माझं अजिबातच झालेलं नाहीये. सो हा पॉइंट जातोय आपला मुलाकडे. त्यानंतरचा पॉइंट हा थोडा विचित्र आहे, पण मी ऐकून होते आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा ते बघितलेलं, त्यामुळे मी शेअर करते. याचा कुठेही काहीही लॉजिक नाही, बाकी पॉइंटचा तरी थोडंफार लॉजिक येतो, पण या गोष्टीचा काहीही लॉजिक नाही. पण तरी आपण हा पॉइंट एक फन पार्ट म्हणून घेऊया. तर असं म्हणतात की प्रेग्नेंट लेडी सोबतच म्हणजे बाळाच्या वडिलाचं जर वजन वाढलं, म्हणजे तिच्या हजबंडचंही जर वजन वाढलं तर पोटामधलं जे बाळ आहे ते असतं मुलगी, आणि जर वजन नाही वाढलं तर बाळ असतं मुलगा. ह्याचं काय लॉजिक आहे मला नाही माहिती, पण हा पॉइंट खूप वेळा मी ऐकलाय. सो हा घेते. तर माझ्या बाबतीत हे झालंय की माझ्यासोबत ह्यांचं वजन सुद्धा वाढलं. सो हा पॉइंट जातोय मुलीकडे. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे असं म्हणतात की जर प्रेग्नेन्सीची बेंबी ही बाहेरच्या साईडने आली असेल तर पोटामधलं बाळ जे आहे ते मुलगा आहे, आणि जर आतल्या साईडला असेल किंवा बाहेर साईडने नसेल आले तर ते मुलगी आहे. तर माझ्या केसमध्ये हे झालेलं आहे. माझ्या बेंबीमध्ये काही एक फरक झाला नाही, ती जशीच्या तशीच आहे. सो हा पॉइंट जातोय आपला मुलीकडे. त्यानंतरचा आणि लास्ट पॉइंट, असं म्हणतात की जर बाळाने पूर्ण दिवस घेतले म्हणजे डेट क्रॉस केलेली आहे आणि त्यानंतर ते बाळ झालं तर ते असतं मुलगी, म्हणजे मुलगी पूर्ण भरून दिवस घेते आणि मुलगा जो आहे तो कमी दिवसामध्ये येतो किंवा डेटच्या आधी येतो. तर माझ्या केसमध्ये माझ्या डेटला आणखी बराच वेळ आहे, पण मला लवकर डिलिव्हरी सांगितलेली आहे. सो हा पॉइंट जातोय आपला मुलाकडे. तर चला आता मी टोटल पॉइंट्स काउंट करते आणि आम्हाला काय वाटतंय आणि मी बेबी शॉवर मध्ये काय काढलं ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर मी बेबी शॉवर मध्ये जसं तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, मी बेबी शॉवर मध्ये बर्फी काढलेली. सो तो एक पॉइंट सुद्धा जातोय आपला मुलीकडे. मुलीचे पॉइंट झालेले आहेत आपले 8 आणि मुलाचे पॉइंट झालेले आहेत आपले 6. तर हे सर्व लॉजिक वगैरे साईडला, आता मी सांगते की आम्हाला काय वाटतंय. तर स्टार्टिंग पासूनच आम्हाला दोघांनाही आणि फॅमिलीमध्ये वगैरे किंवा ज्यांना सांगितलं त्यांना सर्वांना म्हणजे पोट दिसत नव्हतं तेव्हापासून हेच वाटायचं की मला मुलगाच होणार आहे, मुलगाच व्हावा ही वेगळी गोष्ट, पण मुलगाच होणार आहे असं सर्वांना वाटायचं. आणि आम्हाला दोघांना पण मनातून एंड पर्यंत म्हणजे आतापर्यंत हेच वाटायचं की मुलगाच होणार आहे. पण जसं मी लास्ट सोनोग्राफी करून आलेली आहे आणि या काही दिवसापासून आणि बेबी शॉवर झाल्यानंतर सडनली असं वाटायला लागलं, म्हणजे मला एकटीला, बाकीच्यांची जसं म्हणणं आहे तसंच आहे. माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला वाटतं की मुलगी होणार आहे, आणि माझ्या आईला, माझ्या हजबंडला आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला बघितलं त्यांना वाटतं की मुलगाच होणार आहे. पण मला आतापर्यंत वाटत होतं की मुलगाच होणार आहे, पण आता अशी स्ट्रॉंग फिलिंग येते की मुलगी होणार आहे. पण जास्त दिवस नाही, आपण बघूयाच काय होणार आहे, तर ते लवकर कळेलच. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर पण मी छान छान व्हिडिओज तुमच्याकरिता घेऊन येणार आहे. सो असे आपले हे पारंपरिक संकेत होते. ह्याचं कुठे काय लॉजिक आहे किंवा हे असं होतंच की नाही ते मला नाही माहिती, पण कोणा बाबतीत झालं असेल तर तेव्हापासून ते आपले पारंपरिक संकेत बनलेले आहे, ज्यावरून आपण लॉजिक लावतो आणि एक फन पार्ट म्हणून आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर आजचा हा असा छोटासा व्हिडिओ होता जो मला एक गेम पार्ट म्हणून घ्यायचा होता. मला लवकर डिलिव्हरी सांगितलेली आहे, त्यामुळे मी हा लवकर व्हिडिओ घेऊन येते, जास्त वेट करणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. तसंच तुम्हाला माझ्या बाबतीत काय वाटतंय हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.